नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. मोटिवेशन पॉवर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस अर्थात शिक्षक दिन. हा दिवस म्हणजे प्रत्येक गुरुला नमन करणारा, जो आपल्या आयुष्याला दिशा देतो, स्वप्नांना पंख देतो आणि आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेतो. सर्वप्रथम या शिक्षक दिनानिमित्त मी माझ्या सर्व गुरुवर्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांना शतशः नमन करतो, प्रणाम करतो. माझ्यासाठी गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नाही, तर मी पडलो तर मला उठवणारा, हारलो तर प्रोत्साहन देणारा आणि माझ्यावर विश्वास ठेवणारा तो महान माणूस. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात एक गुरु असतो, जो आपल्या शिष्याला दिशा देतो, मार्गदर्शन करतो, थांबणाऱ्यांना धावायला लावतो. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक असा खास प्रसंग सांगणार आहे, जो माझं अख्खं आयुष्य बदलणारा ठरला. मी इयत्ता 6वीत असताना हॉटेल येथील जागृती विद्यालय येथे शिक्षण घेत होतो. त्या वयात मला भाषण देण्याची खूप आवड होती. भाषणाचा छंद होता. शाळेत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मी ठरवलं, हा क्षण माझा आहे. मी खूप मेहनत केली, रात्रदिवस पाठांतर केलं, आरशासमोर उभं राहून अनेकदा सराव सुद्धा केला. मनात एकच विचार, मी स्टेजवर उभा राहून माझी क्षमता सिद्ध करणार. कार्यक्रमाचा दिवस उजाडला. शाळेत प्रमुख पाहुणे, मान्यवर यांचं आगमन झालं होतं. शाळेतला प्रांगण विद्यार्थ्यांनी, लोकांनी अख्खं गच्च भरला होता. मी आत्मविश्वासाने स्टेजवरती गेलो. सुरुवातीला माझं भाषण छान सुरू झालं. मी सुंदर बोलत होतो, पण अचानक शेवटच्या भागात मी स्तब्ध झालो. मला बोलता येईना, शब्द आठवेना, आवाज थरथरला. सर्वत्र शांतता पसरली आणि नंतर सर्व मुलं हसायला लागली. त्या हास्याचा आवाज माझ्या मनात बाणासारखा घुसला. त्या क्षणी मला वाटलं, सर्व काही संपलं. हे माझं शेवटचं भाषण आहे असंच मला वाटलं. पण त्या क्षणी माझ्यासाठी जणू चमत्कारच घडला. आमचे मुख्याध्यापक आदरणीय गोपाळराव नाईक सर पुढे आले. त्यांनी टेबलावर ठेवलेला एक हार उचलला आणि माझ्या गळ्यात तो हार घातला. सर्वत्र टाळ्याचा गडगडाट सुरू झाला. मुलं टाळ्या वाजवायला लागली. त्या क्षणी मला जाणवलं, लोकांचं हास्य आपल्याला हरवू शकतं, पण गुरुचं एक साधं वाक्य, त्यांचं प्रोत्साहन आपल्याला नव्यानं घडवू शकतं. त्या दिवसानंतर मी ठरवलं, आज अपयश आलं पण आयुष्यात कधीच थांबणार नाही. मी मेहनत केली, नवीन पुस्तकं वाचली, प्रयत्न केलं. हळूहळू माझ्या भाषणामध्ये सुधारणा केली, कौशल्यात चांगली वाढ केली. मी प्रयत्न करत राहिलो. आज मी माध्यम क्षेत्रात काम करतोय. अनेक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्भीडपणे प्रश्न विचारतोय. आणि हे सर्व शक्य झालं त्या गळ्यात घातलेल्या एका हारामुळं, माझ्या गुरुने दिलेल्या त्या एका प्रेरणेमुळं. मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक वेळा लोक आपल्यावरती हसतात, चिडवतात, रागावतात सुद्धा, आपल्याला कमी लेखतात. पण लक्षात ठेवा, लोकांच्या हास्याचा आवाज तुमच्या स्वप्नांना कधीच थांबवून देऊ नका. म्हणूनच आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं मी सुरू करतोय मोटिवेशन पॉवर हे यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी. हा चॅनल म्हणजे केवळ माझा प्रवास नाही, तर प्रत्येक तरुणाला, प्रत्येक स्वप्नाळू व्यक्तींना प्रेरणा देणारा हा एक दीपस्तंभ आहे. मोटिवेशन पॉवर हा दीपस्तंभ मी समर्पित करतोय माझ्या सर्व गुरुवर्यांना आणि माझ्या मार्गदर्शक सगळ्या शिक्षकांना. माझ्या आयुष्यातील हे प्रसंग नेमकं तुम्हाला कसा वाटला ते लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कदाचित तुमचं एकट्याचं शेअर करणं कोणाच्या तरी जीवनामध्ये नवी प्रेरणा देऊ शकतं, कोणातरी चेतना देऊ शकतं. आपण प्रयत्न कराल, हे व्हिडिओ शेअर कराल, याच अपेक्षेसह आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.